नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 2026 या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। यात आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक, धन, प्रेम व परिवार, आरोग्य, शुभ रंग, शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मंडळी, उशीर न करता जाणून घेऊया 2026 या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य। आणि रास आहे मिथुन। 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये नवनवीन दिशा, नवीन शिकण्याच्या संधी आणि विचारांमध्ये मोठी प्रगती देणारे ठरेल। तुमची बहुप्रवृत्ती, संवाद कौशल्य आणि चपळ बुद्धीमुळे कार्यक्षेत्रात तुमची ओळख वेगळी निर्माण होईल। वर्षाच्या सुरुवातीला काही अडथळे किंवा निर्णयामध्ये गोंधळ जाणवू शकतो, मात्र मार्चनंतर ग्रहस्थिती तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल होईल। नवी नोकरी, प्रमोशन, प्रोफाईल बदल किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते। ज्यांना परदेशात करिअरची संधी हवी आहे त्यांच्यासाठी जुलै-ऑक्टोबर हा कालावधी अत्यंत अनुकूल राहील। मीडिया, मार्केटिंग, शिक्षण, IT लेखन, पत्रकारिता, सेल्स आणि सोशल मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना विशेष प्रगती दिसेल। वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टतेवर भर द्यावा, कारण काही वेळा तुमच्याकडून गैरसमजाची शक्यता राहू शकते। वर्षाच्या अखेरीस तुमच्या मेहनतीला योग्य ते बक्षीस, जसे की पदोन्नती, वेतनवाढ किंवा मान-सन्मान नक्की मिळेल। व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना 2026 हे वर्ष विस्तार, नवकल्पना आणि डिजिटल उपस्थिती मजबूत करणारे ठरेल। वर्षाच्या सुरुवातीला थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषतः भागीदारीतील व्यक्तींनी पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त पाळली पाहिजे। एप्रिल-मे पासून व्यापारात नवी ऊर्जा येईल आणि तुमची योजना वेगाने पुढे सरकतील। नवीन शाखा उघडणे, ब्रँडिंग वाढवणे, ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण राबवणे आणि उत्पादन क्षेत्रात वाढ करणे यासाठी हा वर्षाचा मध्य अत्यंत योग्य आहे। जून ते ऑगस्ट दरम्यान मोठ्या व्यवहारांचे संकेत दिसतात, परंतु घाईत कोणताही निर्णय घेऊ नये। स्टार्टअप, डिजिटल व्यवसाय, जाहिरात, डिझाईन, कन्सल्टन्सी, ई-कॉमर्स आणि ट्रेडिंग क्षेत्रात मोठा फायदा अपेक्षित आहे। वर्षाच्या शेवटी भागीदारीतून मोठा प्रोजेक्ट येऊ शकतो। एकूण व्यवसायात स्थिरता आणि वाढ दोन्ही राहील, पण नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे। 2026 मध्ये आर्थिक स्थिती एकूण चांगली राहील, मात्र काही महिने संयम आणि संतुलन राखणे आवश्यक आहे। वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घर दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन किंवा कुटुंबियांसाठी खर्च थोडाफार वाढू शकतो। एप्रिलनंतर निरंतर धनप्रवाह सुरू होईल। नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्न वाढेल। गुंतवणुकीच्या दृष्टीने 26 हे वर्ष विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांना उत्तम फलित देणार आहे। शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोनं, डिजिटल मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, मात्र जोखीम घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे। वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात मोठा आर्थिक लाभ, एखादी अडकलेली रक्कम, इन्सेंटिव्ह किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे। कर्ज टाळण्याचा किंवा विद्यमान कर्ज लवकर फेडण्याचा प्रयत्न जरूर करावा। प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत 2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी अत्यंत सकारात्मक असेल। तुमच्या संवाद कौशल्यामुळे नवी नाती जुळण्याची शक्यता खूप आहे। सिंगल असणाऱ्यांना अनपेक्षित ठिकाणी आकर्षक भेटी होतील। रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना वर्षाच्या सुरुवातीला काही गैरसमज संभवतात, परंतु संभाषण आणि संयमाद्वारे ते दूर होतील। वर्षाच्या मध्यात नात्यात गोडवा वाढेल आणि नातं पुढच्या पायरीवर नेण्याचा विचारही तुम्ही करू शकता। विवाहयोग्य व्यक्तींना उत्तम प्रस्ताव येण्याची शक्यता आहे। विवाहितांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल। कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। घरात पूजा, जयंती किंवा शुभ सोहळा अपेक्षित आहे। भावंडांसोबत नाते अधिक घट्ट होतील। मुलांच्या शिक्षण व करिअर विषयक चांगल्या घडामोडींची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने 2026 हे मिश्र पण संतुलित परिणाम देणारं वर्ष आहे। वर्षाच्या सुरुवातीला थोडाफार मानसिक ताण, एकाग्रतेचा अभाव, थकवा किंवा झोपेच्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात। बदलती दिनचर्या आणि व्यस्त वेळापत्रकामुळे पचनसंस्थेशी संबंधित त्रासही होऊ शकतो, मात्र एप्रिलनंतर परिस्थिती सुधारेल आणि ऊर्जा स्तर वाढेल। नियमित व्यायाम, योग, प्राणायाम
आणि ध्यान यांच्या मदतीने तुम्ही मानसिक शांती मिळवू शकता। प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी आवश्यक आहे। वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यात आरोग्य उत्तम राहण्याची दाट शक्यता आहे। या वर्षाचा शुभ रंग आहे पिवळा, हिरवा, फिकट निळा आणि शुभ अंक आहे 3, 5 आणि 14। या वर्षाचा उपाय आहे बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा। हिरव्या रंगाची वस्तू आपण दान करू शकता आणि दर बुधवारी गाईला हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।